एक प्रामाणिक प्रश्न विचारतो. तुम्ही काल अभ्यास केला होता ना, आज मी तुम्हाला तोच टॉपिक विचारला तर पूर्ण उत्तर आत्मविश्वासाने सांगू शकता का? नाही ना. सेम प्रॉब्लेम 90% मुलांना आहे. तासन तास अभ्यास केला जातो, पण एक्झाम मध्ये बसल्यावर मेंदू म्हणतो सिस्टीम एरर, टोटल ब्लँक. पुस्तक वाचून स्कॉलर असल्यासारखं वाटतं, पण पेपर मध्ये गेलं की लगेच सत्य बाहेर येतं. आज मी तुम्हाला अशी पद्धत शिकवणार आहे जे टॉपर्स सिक्रेटली वापरतात आणि जे ॲव्हरेज स्टुडंट आहेत ते टॉपर बनू शकतात. मी तुम्हाला एक छोटा सीन सांगतो. रात्रीचे 10 वाजलेत, तुम्ही टेबलवर बसलेले आहात, पुस्तकं उघडी आहेत, हायलायटर हातात आहे, तुम्ही वाचताय, अंडरलाईन करताय आणि मनात म्हणताय आज खूप हेवी अभ्यास केला. पण दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये शिक्षक विचारतात डिफाईन फोटोसिंथेसिस आणि तुम्ही सर कालच वाचलं होतं पण आठवत नाही. हे का होतं? कारण आपण पॅसिव्ह स्टडी करतो. फक्त वाचणं म्हणजे अभ्यास नाही. रीडिंग इज इझी बट रिमेंबरिंग इज पॉवर. तुमचं ब्रेन तुम्हाला फसवतो, तो तुम्हाला फील देतो तुला येतंय, पण ऍक्च्युली काहीही स्टोर होत नाही. विसरण्याचा नियम, द फॉरगेटिंग कर्व. जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहॉस यांनी एक अभ्यास केला होता. त्यांच्यामध्ये जर आपण एखादी गोष्ट आज वाचली तर अवघ्या 1 तासात त्यातील 50% भाग विसरतो, 24 तासात 70 ते 80% भाग विसरतो. यालाच म्हणतात द फॉरगेटिंग कर्व. आपला मेंदू नको असलेली माहिती कचरा समजून बाहेर टाकतो, पण जर आपल्याला ही माहिती लॉंग टर्म मेमरीमध्ये पाठवायची असेल तर आपल्याला मेंदूला सांगावं लागेल की बाबा रे ही माहिती महत्वाची आहे. आता थोडं सिंपल सायन्स समजून घेऊया. आपला ब्रेन 2 गोष्टी करतो. एक रेकग्निशन म्हणजे ओळखणे, दुसरं रिकॉल म्हणजे आठवणे. तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला वाटतं हा टॉपिक ओळखीचा आहे, पण एक्झाम मध्ये प्रश्न येतो तेव्हा ब्रेन म्हणतो रिकॉल कर आणि तिथेच गेम ओव्हर. रेकग्निशन तुम्हाला खुश ठेवतं, रिकॉल तुम्हाला पास करतं. म्हणून आज आपण ब्रेनला ट्रिक करणार आहोत. टेक्निक नंबर 1, ऍक्टिव्ह रिकॉल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुस्तक बंद करा, मेंदूला उत्तर काढायला लावा. आता एक लाईव्ह डेमो देतो. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? उत्तर आलं का? हो, श्री जवाहरलाल नेहरू. आता लक्षात ठेवा, तुम्ही तर वाचलं नाही पण तुम्हाला उत्तर आठवलं. यालाच म्हणतात ऍक्टिव्ह रिकॉल. आता दुसरं एक्झाम्पल. सेल म्हणजे काय? ब्लँक वाटतंय? परफेक्ट. यालाच म्हणतात लर्निंग मुवमेंट. जे आठवत नाही ते शिकण्याची खरी संधी असते. नियम काय सांगतो? बुक बंद म्हणजे ब्रेन ऑन, बुक ओपन म्हणजे ब्रेन ऑफ. बुक बंद केल्याशिवाय ब्रेन सुरूच होत नाही. आता दुसरी टेक्निक, स्पेस्ड रेपिटेशन. तुम्ही काय करता? एक्झाम आधी 5 वेळा वाचता, पण मेंदू म्हणतो इतक्या पटकन रिपीट केलं म्हणजे इग्नोर करूया. इन्स्टेड त्याऐवजी पहिल्या दिवशी अभ्यास करा, तिसऱ्या दिवशी रिव्हिजन करा, 7व्या दिवशी रिव्हिजन करा आणि 28व्या दिवशी सुद्धा पुन्हा रिव्हिजन करा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एखाद्या मित्राचा फोन नंबर एकदाच बघता पण आपण लगेच विसरतो, पण 2-3 दिवसांनी कॉल केला, पुन्हा कॉल केला तर नंबर परमनंटली लक्षात राहतो. हेच आहे स्पेस रिपिटेशन. गॅप दिल्यावर मेमरी स्ट्रॉंग होते. रिपीट नाही, स्मार्ट रिपीट करा. आता तुम्ही हे कसं करू शकता? एक, फ्लॅश कार्ड्स. एका बाजूला प्रश्न, दुसऱ्या बाजूला उत्तर. दुसरं फेनमॅन टेक्निक. स्वतःला किंवा आरशासमोर उभे राहून एखाद्या लहान मुलाला शिकवतोय असं समजावून तो विषय समजावा. तिसरं अँकी ॲप. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना विचारून बघा. हे ॲप स्पेस रेपिटेशन साठी जगप्रसिद्ध आहे. तर आता महत्वाचा प्रश्न, मी आजपासून काय करू? तर सिंपल रुटीन सेट करा. 50 मिनिटं अभ्यास करा, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, पुस्तक बंद करा, 5 प्रश्न स्वतःला विचारा. दुसऱ्या दिवशी पुन्हा 5 मिनिटाची रिपिटेशन. बस, ब्रेनला काम दिलं तरच तो रिझल्ट देतो. आता हे सगळं सब्जेक्ट मध्ये कसं वापरायचं? गणित असेल तर फॉर्म्युला वाचू नका, सॉल्व्ह करा. विज्ञानाचा विषय असेल तर डायग्राम एक्सप्लेन करा, मोठ्या आवाजात एक्सप्लेन करा. इतिहास असेल तर स्टोरी बनवा, मूवी सारखी. तुम्ही जितकं एक्सप्लेन करता तितकं ब्रेन रिटेन करतो. आता काय करायचं नाही ते सांगतो. स्टॉप डुईंग दिस. फक्त अंडरलाईन मारू नका, फक्त रीडिंग करू नका. लास्ट मोमेंट रट्टा तर अजिबातच नाही.
लास्ट मोमेंट स्टडी म्हणजे लास्ट मोमेंट स्ट्रेस. शेवटी एक डॉक्टर म्हणून मी सांगेन, या पद्धती तेव्हाच काम करतील जेव्हा तुमचं मशीन म्हणजेच तुमचं शरीर व्यवस्थित असेल. 7 तासांची झोपेतच मेंदू माहिती सेव्ह करण्याचं काम करतो. पाणी भरपूर प्या, डिहायड्रेशनमुळे लक्ष विचलित होतं. ब्रेक घ्या, दर 50 मिनिटांनी अभ्यासानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. त्याला पोमोडोरो टेक्निक सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला चॅलेंज देतो, 7 दिवस ही पद्धत वापरा. रोज 10 प्रश्न स्वतःला विचारा आणि मग बघा तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढतो. कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट. रोज थोडं थोडं केलं तर नक्कीच मोठं होतं. तुम्हाला टॉपर व्हायचं असेल तर फक्त अभ्यास करू नका, तुमचा ब्रेन ट्रेन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त हार्डवर्क करू नका, स्मार्ट वर्क करा. या 2